माझी आई काय सुंदर आहे, अविस्मरणीय, गिनतीच करू शकत नाही माझ्या आईच्या गावाची स्थान आणि ते ठिकाण. आणि अशा ठिकाणी मी फारच खुश असते. जय श्री महाकाली. किती मोठे मोठे डोंगर आहेत, किती मोठे डोंगर आहेत, फार मोठे उंच डोंगर आहे. डोंगरांच्या मध्ये बसलेली आहे. परशुराम झालं, आता आम्ही इकडे जाता जाता माता कालिकेचं मंदिर लागलं. म्हटलं आता हे डावलून पुढे जायचं काही शहाणपण नाही आपलं, तर चला. मोह आवरला नाही म्हणून आम्ही दर्शनासाठी आलो. तिनेच बोलून घेतलंय, नाही आता काय एवढं दर्शनाला येत नाही माणूस, तीच बोलून घेणार आहे. तीच आहे मैत्रीण आहे माझी. प्रचोदया. आई म्हटलं मी ताण वाण सगळं विसरून जाते. नमस्कार मित्रांनो, कसे आहात? आय होप म्हणजे असेल. हृदय ब्लॉगची सुरुवात आधी तुम्हा सर्वांना सस्ने प्रेमपूर्वक नमस्कार. तुम्हा सर्वांचं स्वागत आहे मी राहताय ब्लॉग मध्ये, चिपळूण मध्ये. खरा स्वर्ग म्हणजे चिपळूण. किती छान आहे जिकडे तिकडे बघा. ह्या जास्वंदी वेगळ्याच आहेत, जास्वंदी पण त्या वेगळ्याच आहेत. चिपळूण मध्ये आपण आलेलो आहोत. फुलं तोडायला आवडत नाही तर पाहायला आवडतात. चिपळूण मध्ये आलेलो आहोत आम्ही. आता इथे जेवायला थांबणार आहोत. स्किप न करता व्हिडिओ पाहतात त्याबद्दल तुमच्या मनपूर्वक धन्यवाद. स्किप न करता व्हिडिओ पहिल्यांदा माझा व्हिडिओ पाहता आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. आपल्या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, कमेंट करा. घरगुती जेवण आहे, जेवणासाठी थांबलेलो आहोत. सगळ्यांच्या गप्पा रंगलेत. मी आपली इकडे व्हिडिओ मध्ये मग्न आहे. असं ना मित्रांनो, मला इथून जाऊशीच वाटत नाही, बिलकुल जावळत नाही. बघा कशी ती घरं एकदम थोडं अगदी 10-15 किलोमीटरवर आपण जाऊ ना, तेव्हा लगेच काहीतरी चेंज वातावरण, लँग्वेज पण चेंज होते. पुन्हा इकडे मला थोडीशी इथे कोल्हापुरी भाषा थोडीशी त्यांच्या बोलण्यामध्ये जाणवते. आणि इथून मागे तिकडे चिपळूणच्या साईडला, चिपळूणच्या मी फार पुढे आलो. चिपळूणला एकदम सगळे शुद्ध बोलत होते एकदम असे, त्याची थोडी कोल्हापुरी जाणवते. एकदम झाडांची गच्चांडी एकदम बसलेले आहेत असे झाडं. हे बघा कोकणची लाल परी. ऐकायला आणि प्रत्यक्ष पाहायला खूप अंतर आहे. चला तर मित्रांनो, मी मिराताई तुमची रजा घेते. मी सुनते पुन्हा रुजू होणारे नवीन उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. काळजी घ्या स्वतःची आणि इतरांची. बाय मित्रांनो.